कुंभ राशीच्या मंडळींनो, येणारे हे 7 दिवस म्हणजेच 29 जुलै बुधवार ते थेट 5 ऑगस्ट तुमच्या आयुष्यात असा एक भयंकर भूकंप आणणार आहे, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हो मंडळी, ज्या माणसावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्याला स्वतःचं मानून घरचे आणि मनाचे दरवाजे उघडले, त्याच जन्माचा वैरी असलेल्या व्यक्तीचा भुरका या 7 दिवसात फाटणार आहे. 29 जुलै बुधवारी शत्रू पहिली चूक करेल. 1 ऑगस्ट शनिवारी शनिदेवाची अशी दृष्टी पडेल की या गुप्त शत्रूचं भयंकर सत्य उघडं पडेल आणि 5 ऑगस्ट बुधवारी हा षडयंत्राचा शेवट होईल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रगतीत अचानक अडथळे का येत आहे, घरात कटकटी का होत आहेत, तर थांबून जा, कारण गुरुपौर्णिमेच्या या महासंगमात या काळात स्वतः तुमच्या शत्रूला तुमच्या समोर उभा करणार आहे. आजचा हा व्हिडिओ 29 जुलै ते 5 ऑगस्ट या प्रत्येक तारीख आणि वारानुसार तुमच्या आयुष्याचा पट उलगडून दाखवणार आहे. एकही सेकंद स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण एका चुकीमुळे तुम्ही फार मोठ्या धोक्यात अडकू शकता. माझ्या कुंभ राशीच्या मंडळींनो, सुरू होतो 29 जुलै बुधवारी. या दिवशी बुध ग्रहाची आणि तुमच्या राशीतील घटनांची अशी हालचाल होते, ज्यामुळे तुमच्या आजूबाजूला असलेल्या गुप्त शत्रूची पहिली चूक समोर येईल. हा व्यक्ती तुमच्या कामात, पैशाच्या व्यवहारात किंवा कौटुंबिक निर्णयात बिनकामी नख खुपसण्याचा प्रयत्न करेल. काय घडेल? बुधवारी हा व्यक्ती तुमच्याशी खूप गोड बोलेल, पण पाठीमागे दुसऱ्या कोणाजवळ तरी तुमची चुगली करेल किंवा वाईट बोलताना पकडला जाईल. तर सावधान राहा. या दिवशी कोणावरही आंधळा विश्वास ठेवून तुमच्या भविष्यातील योजना सांगू नका. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला समजेल की डाळ शिजते पण कुठे. मंडळी, डाळ शिजते पण कुठे. 30 जुलै गुरुवारी म्हणजेच पवित्र गुरुपौर्णिमेचा काळ. कुंभ राशीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. गुरुग्रहाची कृपा तुमच्यावर होणार आहे. पण लक्षात ठेवा, गुरु हा केवळ ज्ञान देत नाही, तर सत्य समजून आणतो. गुरुपौर्णिमेच्या या दिवशी तुमच्या मनातील एक अनामिक भीती अंत होईल. जन्माचा वैरी. मंडळी, जन्माचा वैरी असलेल्या या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल काय चालले आहे याचा स्पष्ट संकेत किंवा स्वप्नाद्वारे, एखाद्या घटनेद्वारे तुम्हाला भास होईल. गुरु महाराजांचा आशीर्वाद असा मिळेल की शत्रू तुम्हाला फसवायला जाईल आणि स्वतःच त्या जाळ्यात अडकेल. आता येतो या संपूर्ण आठवड्यातील सर्वात धोकादायक मोठा ट्रेनिंग पॉइंट. 31 जुलै शुक्रवारी पैशाची किंवा व्यवहाराशी संबंधित एका गोष्टीवरून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. तुम्हाला जवळचा व्यक्ती तुमच्या विरोधात इतरचे कान भरेल. 1 ऑगस्ट शनिवारी शनिदेवाचा वार इथे होणार आहे. सर्वात मोठा धमाका. कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहे. शनिदेवानी, न्यायाचा देव शनिदेव, या गुप्त शत्रूचा भुरका पूर्णपणे फाडणार आहे. एखादा फोन कॉलद्वारे, मेसेजद्वारे किंवा तिसऱ्याच माणसाकडून तुम्हाला असा पुरावा मिळेल जो पाहून तुमची पायाखालची जमीन सरकेल. ज्या माणसासाठी तुम्ही सर्वस्व पाण्याला लागले होते, तो तुमचा जन्माचा वैरी असल्याचे उघड होईल. हो मंडळी, तो तुमचा जन्माचा वैरी असलेलं उघड होईल. शत्रू समोर आल्यानंतर 2 ऑगस्ट रविवारी आणि 3 ऑगस्ट सोमवारी या 2 दिवसात तुम्हाला थोडा मानसिक धक्का बसू शकतो. तुमच्या मनात विचार येईल, या माझ्यासोबत असं का केलं? पण घाबरू नका. सोन्याला जसं आगीत लपवल्यावर ते चमकतं, तसं त्या 2 दिवसात तुमचा आत्मविश्वास वाढेल. सोमवारी महादेवाच्या कृपेने तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. शत्रू उघडा पडेल. आता तुमच्या थेट भिडण्याची हिंमत करणार आहे. तो स्वतःहून पावले मागे हटवेल. 4 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट हे 2 दिवस म्हणजे षडयंत्राचा पूर्ण शेवट. 4 ऑगस्ट मंगळवारी मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे शुक्र शत्रू शेवटचा प्रयत्न करेल, पण हनुमतेच्या कृपेने त्याचा डाव त्याच्यावर उलटेल. 5 ऑगस्ट या दिवशी संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. तुमच्या जन्माचा वैरी समाजाच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या नजरेत पूर्णपणे उघडा पडलेला असेल. 29 जुलैला सुरू झालेला हा ड्रामा 5 ऑगस्टला तुमच्या विजयाचा शेवट संपल.
या 7 दिवसात राग शांत ठेवा. फायदा किंवा हातपार्य हात घेऊ नका. शनिदेव स्वतः न्याय करत आहे. तुम्ही फक्त शांत राहून खेळ पहा. हो मंडळी, तुम्ही फक्त शांत पाहून खेळ पहा. 29 जुलै 5 ऑगस्ट या काळात शत्रू जेव्हा उघडा पडेल तेव्हा तो गप्प बसणार नाही. तो तुमच्या मानसिक दबाव आणण्याचा किंवा तुमच्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करेल. या काळात स्वतःच्या ऊर्जेचे रक्षण करण्यासाठी हे 2 उपाय नक्की करा. पहिला उपाय, गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा कोणत्याही गुरुवारी सकाळी स्नानानंतर पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान करा. त्यानंतर घरात किंवा मंदिरात जाऊन गुरुग्रहाचे ध्यान करा आणि पिवळे फूल अर्पण करा. यामुळे शत्रूची कोणतीही वाईट नजर तुमच्यावर किंवा तुमच्या कुटुंबावर पडणार नाही. दुसरा उपाय, 1 ऑगस्ट शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा मारुतीसमोर किंवा शनिदेवाच्या मंदिरात लावा. त्या दिव्यात 2 लवंगा टाका. हा उपाय केल्याने तुमचा गुप्त शत्रूची ताकद पूर्णपणे क्षीण होईल आणि त्याचा प्रत्येक वार त्याच्यावर उलटेल. या 7 दिवसाच्या काळात जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्तव्यस्त वाटेल, मनात भीती निर्माण होईल किंवा शत्रूचा त्रास जाणवेल, तेव्हा या मंत्राचा जप करा. ओम प्रा प्रा स शनिचाराय नमः किंवा सोप्या भाषेत रोज सकाळी आणि संध्याकाळी 3 वेळा हनुमान चालीसाचे पठण करा. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव असल्यामुळे हनुमान चालीसा म्हणणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींचा केसही वाकडा करण्याची ताकद जगातील कोणतीही शत्रूमध्ये उरत नाही. 5 ऑगस्ट बुधवारी जेव्हा हा जन्मलेला वैरी पूर्णपणे तुमच्या आयुष्याच्या बाजूला फेकला जाईल, त्यानंतर तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ सुरू होणार आहे. जे पैसे अडकले होते ते मोकळे होईल. ज्या कामामध्ये वारंवार अडथळे येत होते ती कामे वेगाने पूर्ण होतील आणि कारण तुमच्या प्रगतीचा रस्ता रोखून धरलेला दगड आता हटला आहे. त्यामुळे 7 दिवसात डगमगू नका, घाबरू नका. सत्याचा विजय निश्चित आहे. कमेंटमध्ये जय शनिदेव आणि जय गुरुदेव लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ पण मंडळी नक्की लिहा. चला तर आपण आता पुढच्या भागाकडे वळूया. अनेक कुंभ राशीचे लोक विचार करतील की आमच्या आजूबाजूला तर सगळे चांगले बोलतात, मग हा आमचा जन्माचा वैरी नक्की कोण आहे? मंडळी, हा आमच्या जन्माचा वैरी नक्की कोण आहे? 29 जुलै 5 ऑगस्ट दरम्यान 5 लक्षणांवरून तुम्ही त्या माणसाला 100% ओळखू शकाल. पहिले लक्षण, तुम्ही जेव्हा आयुष्यात कोणतीही मोठी आनंदाची बातमी सांगता, नवीन नोकरी, नवीन गाडी, पैशाचा फायदा, तेव्हा या माणसाच्या चेहऱ्याचा आनंद बनावट असतो. काही सेकंदासाठी त्याच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसते. दुसरे लक्षण, हा माणूस नेहमी कौतुक, कौटुंबिक किंवा वैयक्तिक गोष्टींमध्ये अतिरिक्त घेऊन येतो. स्वतःच्या घरातील किंवा पैशाची गोष्ट तुमच्यापासून कायम लपवून ठेवतो. तिसरे लक्षण, तुम्ही नसताना तुमच्या जवळच्या माणसाचे कान भरणे आणि तुम्ही समोर आल्यावर माझं माझ्यावर खूप प्रेम आहे असं फसवणे हा गुप्त शत्रूची सर्वात मोठी सवय आहे. चौथे लक्षण, या 7 दिवसात या व्यक्ती तुम्हाला नकारात्मक विचार, निगेटिव्ह देण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तुमचा आत्मविश्वास तुटावा. 5वे लक्षण, जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येईल तेव्हा तेव्हा हा माणूस मदतीला येण्याऐवजी दुरून मजा पाहल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान या वैऱ्याचा भुरका फाटेल तेव्हा तुम्ही काय करावे? ज्याच्याशी थेट आरडाओरडा किंवा भांडण करू नका. रस्त्यावर किंवा 4 लोकांचा वाद घालू नका. जर तुम्ही राग अनावर केला तर शत्रू स्वतःला बिचारा दाखवून लोकांना तुमच्या विरुद्ध भडकवेल. काय करावे? शांत राहा. शनिदेवाचा न्याय अत्यंत शांत आहे, कठोर असतो, पण त्या माणसाला तुमच्या आयुष्यातून, तुमच्या फोनमधून किंवा तुमच्या विश्वासातून कायमचे बाहेर काढून टाका आणि कळू द्या की त्याचे षडयंत्र आता तुमच्या समोर उघडे पडेल. हे तुमचं माऊन मेला आतून पूर्णपणे तुटून टाकेल. कुंभ राशीच्या मंडळींनो, मनाने अत्यंत साधे, दयाळू आणि सर्वांचे भले इच्छिणारे असतात, पण तुम्ही या चांगुलपणाचा फायदा दूर लोक घेतात. पण आता वेळ बदलायची आली आहे. गुरुवारची ऊर्जा आणि शनिदेवाच्या न्यायदृष्टी तुमच्या पाठीशी उभी आहे. 29 जुलै ते 5 ऑगस्टच्या काळात तुम्ही आयुष्यात एक कचरा कायमचा साफ करणार आहे. स्वतः विश्वास ठेवा, गुरूंवर श्रद्धा ठेवा आणि शनिदेवाच्या न्यायावर भरोसा ठेवा. मंडळी, चला तर आपण, अनेकदा लोक विचारतात की मी तर कोणाचं वाईट करत नाही, मग माझ्या मागे शत्रू का तयार होतात?
अगदी बरोबर. अनेकदा लोक विचारतात, मी तर कोणाचं वाईट केलं नाही, मग माझे शत्रू का तयार होतात? कुंभ राशीच्या मंडळींनो, जेव्हा या 3 ग्रहाची अद्भुत युक्ती किंवा दृष्टी सापडते तेव्हा असे शत्रू जन्माला येतात. राहू हा 6वा भाग कुंडलीतील 6वा भाग आणि शत्रू आणि आजाराचा असतो. जेव्हा इथे सर्वात तेव्हा जवळचाच लोक पाठीत खंजीर करून गेम करण्याचा प्रयत्न करतात. शनी चंद्राचा कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. जेव्हा चंद्रासोबत किंवा 6व्या भावाशी शनीचा संबंध येतो तेव्हा विश्वातील माणसे विश्वासघात करते. बुद्धाचे दूषित होणे. बुद्ध बिघडला की जवळच्या नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये गुप्त शत्रू निर्माण होतो. गुरुपौर्णिमेच्या काळात ग्रहाची अदृष्ट दृष्टी संपत आहे म्हणून 29 जुलै 5 ऑगस्ट दरम्यान या शत्रूचा नाश होऊन सत्य समोर येणार. या जन्मलेली वैरी असलेल्या व्यक्तीचा भुरका फाटल्यानंतर 5 ऑगस्ट तुमच्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे. हे ऐकून तुम्हाला नक्की आनंद होईल. ज्या कामात किंवा पैशामध्ये व्यवहार ह्या शत्रू अडथळा आणायला होता ते 5 ऑगस्ट नंतर वेगाने मार्ग लागले. अडकलेले पैसे परत मिळाले आणि मार्ग मोकळे होतील. दुसरे, घरातील ज्या कटकटी किंवा गैरसमज आहे माणसाच्या कारणामुळे सुरू होतो ते पूर्णपणे थांबतील आणि कुटुंबात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नोकरी, व्यवसाय किंवा करिअरमध्ये असलेल्या प्रगती आता पुन्हा सुरू होईल आणि जेव्हा नवीन संधी तुमच्या दारावर दस्तक देईल. मंडळी, गुरुपौर्णिमेचा हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान संयम ठेवा आणि स्वतःच्या कुलदेवतेचे स्मरण करत राहा. जाता जाता एक मंत्र लक्षात ठेवा, सत्यमेव जयते. सत्याचा विजय नेहमी होतो आणि या काळात शनिदेव स्वतः तुमच्या पाठीशी उभे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती मौल्य वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मनातील प्रश्न किंवा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. मंडळी, गुरुपौर्णिमेचा हा काळ तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान संयम ठेवा आणि स्वतःच्या कुलदेवतेचे स्मरण करा. जाता जाता एक मंत्र लक्षात ठेवा, सत्यमेव जयते. सत्याचा विजय नेहमी होतो आणि या काळात शनिदेव स्वतः तुमच्या पाठीशी उभे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती मौल्यवान वाटले असेल, व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मनातील प्रश्न किंवा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. सर्व कुंभ राशीच्या भावांनो, बहिणींनो, गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जय शनिदेव, जय गुरुदेव. मंडळी, मी काजल, स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अशाच नवनवीन अचूक राशी भविष्यासाठी आपल्या स्वामी भक्तिशक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मंडळी, नंतर भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, बाय. तर मंडळी, व्हिडिओ संपवण्याआधी तर मी तुम्हाला एक विसरलं होतं, जी कथा सांगणं तर ती नक्की ऐका. कुंभ राशीच्या जन्माचा वैरी उघडा पडण्याची आणि गुरुपौर्णिमेच्या न्यायाची एक सत्य घटनेसारखी कथा तुम्हाला मी सांगत आहे. गोपाल हा कुंभ राशीचा एक अत्यंत कष्टाळू, साधा आणि प्रामाणिक माणूस. तो शहरात आपल्या एका छोट्यासा व्यवसाय चालवत होता. ते शहर आपलं एक कुंभ राशीमुळं स्वभावामुळं गोपाल सर्वांना पटकन विश्वास ठेवायचा आणि कोणालाही मदत करायला नेहमी पुढे असायचा. काही वर्षापूर्वी गोपालच्या आयुष्यात एक सुरेश नावाचा एक जुना मित्राची एंट्री झाली. सुरेशवर गोपालचा इतका आंधळा विश्वास होता की त्याने आपल्या व्यवसायाचे, पैशाचे, कौटुंबिक आयुष्याचे सर्व गुप्त निर्णय सुरेशला सांगितले. सुरुवातीला पण सुरेशच्या मनात गोपालबद्दल प्रचंड मत्सर होता, जळफाटाचा होता. पण गोपालची होणारी प्रगती सुरेशला सहन होत नव्हती. समोर गोपालशी खूप गोड बोलायचा पण पाठीमागे गोपालच्या गिऱ्हाईकांना भडकवणे, व्यवसायात नुकसान करणे, त्यांच्या कुटुंबात कपटीपणा निर्माण करणे असा जन्माचा वैरी बनून डाव खेळत होता. गोपालला समजलंच नाही, ते इतकं मेहनत करतो, सर्वांशी चांगला वागतो, तरीही त्याच्या आयुष्यात अडचणी, अडथळे का येत आहे. असाच काळ जात असताना 29 जुलै बुधवारी गुरुपौर्णिमेचा महासंयोग जवळ आला. गुरुपौर्णिमेची शनिदेवाची कृपा एकत्र आली. 29 जुलै बुधवारी सुरेश गोपालचा एक मोठा व्यवहार रद्द करण्याचा एक तिसऱ्या माणसाला फोन करून गोपाल विरुद्ध कान भरेल. घाई गडबडीत सुरेश फोन कट
करण तसं ठेवला. 1 ऑगस्ट शनिवारी जेव्हा गोपालच्या फोनवर कॉल तसाच चालू होता तेव्हा गोपालला सुरेशचा आणि तिसऱ्या माणसाचा पूर्ण संवाद ऐकायला मिळाला. सुरेश कसा गेला अनेक वर्ष फसवत गेले की सत्य 1 ऑगस्टला स्पष्ट पडले. ज्या सुरेश गोपालने भाऊ मानले होते तोच त्याच्या जन्माचा गुप्त शत्रू निघाला. गोपालने राग न दाखवता 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान अत्यंत शांत राहून शनिदेवाच्या न्यायावर विश्वास ठेवला. 5 ऑगस्ट गोपालने सुरेशशी असलेले सर्व आर्थिक वैयक्तिक संबंध कायमचे तोडून टाकले. सूरजचा बुरखा समोर फाटल्यामुळे त्याची समाजात मोठी बदनामी झाली आणि त्या स्वतःचा डाव त्याच्यावर उलटा पडला. जसा गुप्त शत्रू गोपालच्या आयुष्यातून बाहेर पडला तशी गोपालच्या व्यवसायातील सर्व अडकलेली कामे वेगाने पूर्ण झाली. गुरुपौर्णिमेच्या या महासंगोपनाने गोपालला केवळ शत्रूपासून वाचवले नाही तर त्याच्या सुवर्ण काळाची सुरुवात करून दिली. माणसाचा चांगुलपणा हा त्याचा नसतो, पण जेव्हा माणसाचा घात होतो तेव्हा वेळ आणि शनिदेव स्वतः शत्रूचा बुरखा फाडून सत्याचा विजय करतो. मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवनवीन मित्रांना पाठवा. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय.